नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हजबंड इन किचनमध्ये. मी नाशिकचा आहे आणि जॉब पुण्यात करतो. 15 दिवस पुण्यात आणि 15 दिवस नाशिकला असतो. पुण्यामध्ये असताना एकटा असतो म्हणून बाहेरचं खाण्यापेक्षा रोज स्वयंपाक करायचं ठरवलं. ही माझी एकट्या नवऱ्याची स्वयंपाकाची जर्नी आहे. आज आपण बनवणार आहोत साधी आणि चविष्ट अंड्याची भुर्जी आणि त्यासोबत पोळी. कढई गरम करून घेतली आणि त्यात 2 चमचे तेल टाकले. थोडे जिरे आणि मोहरी, मग एक कांदा कट करून त्याला लाल परतून घेतलं आणि त्यानंतर एक टमॅटो चॉप करून टाकला. 2 मिनटं चांगलं परतून घेतलं आपण ते. मग आपण एक मॅगी मसाला टाकला चव लागण्यासाठी. थोडीशी मिरची टाकली, हळद टाकली, घरचा मसाला आणि छान मस्त मिक्स करून घेतलं. आता आपण घातले 2 अंडे. एका अंड्यामध्ये 2 बल्ब निघाले. वाव, किती छान आहे. आता आपण करणार पोळीची तयारी. मस्त हलवून घेतला अंडं मस्त. आता आपण करणार पोळीची तयारी. आता मस्त पीठ भाजून घेतलं, त्यात मस्त मीठ टाकलं. पोळी बनवणं सोपं आहे, पण पोळीचा मैदा जे पोळीचं कालवण बनवणं, ज्याला म्हणतो आपण पीठ बनवणं, ते एकदम अवघड आहे. पण काही वेळानंतर ते प्रॉपर बनलं जातं. तर मस्त आपण पीठ बनवलं आणि आता एकदम गोल आकारासारखी एक पोळी बनवून घेऊ आपण. आणि पोळी बनवायला मी तव्यावर गरम नाही करत, कारण की माझ्याकडे आहे बॉसचं रोटी मेकर. मी प्रयत्न केला तर पोळी बनवण्यासाठी, पण ते प्रॉपर बनत नाही त्याच्यावर. तर मी लाटून आणि पोळी शेकतो. पोळी चांगली फुगते, छान बनते पोळी. त्यानंतर आपण काय करू, आता त्याला सर्व करू. तर त्यासाठी मी काय घेतला, कांदा घेतला. कांदा मस्त चॉप करून घेतला आणि म्हणजे जेव्हा पण आपण कधी काही डिश खात असेल त्यासोबत कांदा लिंबू असणं खूप गरजेचं आहे. आता हे अंडं आहे, त्यात आपण लिंबू नाही घेऊ शकत, तर आपण कांदा घेतला आणि कांदा मस्त त्याला सर्व करून घेतला. आणि अशा प्रकारे मस्त एकदम झणझणीत अंड्याची भुर्जी. तुम्ही काय बनवणार आहे घरी हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवून पाहिजे ते तुम्ही मला ते पण DM करा किंवा कमेंट करा. नक्की भेटूया पुढच्या चॅनलमध्ये. आणि हा चॅनलला माझा खूप सपोर्ट करा.